माझे कपडे फाटलेत, मी काहीतरी व्यवस्था करते, सानिका धावपळीत म्हणाली. अगं पण एवढ्या मोठ्या समारंभात हे तुला कोण देणार कपडे आता? काव्याने शांतपणे म्हटलं. मी काहीतरी शोधते. ती गडबडीत हॉटेलच्या खाली उतरली, पण काहीच सापडत नव्हतं. इतक्यात एक काळसर BMW तिच्या समोर थांबली. गाडीचं काच खाली आलं आणि रुद्रने विचारलं, काव्या, तू इथे काय करतेस? काव्या काहीच बोलू शकली नाही. ती फक्त म्हणाली, माझे कपडे कोणीतरी मुद्दाम खराब केलेत. मला नवीन ड्रेस घ्यायचा आहे. रुद्रने डोळे बारीक केले. तू माझ्यावर एवढा विश्वास ठेवतेस का? खरं तर हो, पण आता मला वेळ नाही. ठीक आहे, रुद्र म्हणाला. तू वर जा, मी कपडे पाठवतो. काही वेळातच माधवने एका स्टायलिश पोशाखवाला स्टँड तिच्या ऑफिसमध्ये आणला. काव्या मॅडम, हे खास रुद्र सरांनी पाठवलेले ड्रेस आहेत. कपड्यांचं झाकण उघडतात सगळे थक्क झाले. गडद जांभळा स्टारीट नाईट ड्रेस, एखाद्या राजकुमारीसारखा. हॉटेलमधील भव्य सभागृहात स्पर्धेचा शुभारंभ. कामिनी आणि तिच्या मावशी विमल या दोघीच थाटात आगमन होतं. पत्रकारांनी लगेच फोटो काढायला सुरुवात केली. हीच का आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील भारताचे प्रतिनिधी? खूपच ग्लॅमरस आहे. या ड्रेसची किंमत लाखात असेल. विमल मावशीने हसत म्हटलं. आज कामिनीवर सोशल मीडियावर ट्रेंड होणारच. कामिनी ही स्वतःला सेलिब्रिटीसारखे समजून आनंदात होती. पण ती कोण आहे इतकी सुंदर? पत्रकारांचा एक जण ओरडला. हॉलच्या दारातून काव्या स्टारी नाईट ड्रेस घालून आत आली होती. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. तुमचं नाव काय? मी काव्या, आर्किटेक्ट आहे. आर्किटेक्ट? पण एखाद्या फिल्मस्टारसारखी दिसतेस. ड्रेस कुठून घेतलास? ही तर रुद्र डिझाईन्सच्या खास इटालियन कलेक्शनमधील ड्रेस आहे. कामिनी स्तब्ध. हे कसं झालं? मी तर तिचा ड्रेस खराब करायला सांगितला होता. पण ही तर पुन्हा प्रकाश झोतात आलीस. विमल मावशीने चेहरा वळवून म्हटलं. मी स्वतःला फारच समजते. ती स्वतःला फारच समजते. गव्हाणे कुटुंबाचे फायदे एवढ्या सहज मिळत नाहीत. सानिका पुढे आली आणि हसून म्हणाली, काव्या, आज तू अफलातून दिसतेस. खरंच? काव्याने लाजून विचारलं. हो, सोशल मीडियावर तू व्हायरल झाली आहेस. तेवढ्यात विमल मावशीने पुढे येऊन म्हटलं, काव्या, हो ना? तुझं नाव? हो, काव्या म्हटली. माझं असं वाटतंय की कदाचित तू ही स्पर्धा खेळण्यायोग्यच नाहीस. काव्या एक क्षण स्तब्ध झाली. म्हणजे? विमल मावशीने डोळे बारीक करत म्हटलं, काही लोक फक्त छायेतून झगमगतात आणि काही लोक झगमगत्या प्रकाशात सुद्धा हरवतात. आता आपण पाहूया तू कुठल्या प्रकारची आहेस. आम्ही स्वतंत्र डिझायनर्सना स्पर्धेत सामील होऊ देत नाही. विमल मावशी देशमुख कुटुंब प्रमुख काव्याकडे कटाक्ष टाकत म्हणाली. काव्या शांतपणे म्हटली, मी स्वतंत्र डिझायनर म्हणून नाही, गायकवाड ग्रुपच्या प्रतिनिधी म्हणून स्पर्धेत सहभागी झाले आहे. विमल हसली. गायकवाड ग्रुप? एवढं मोठं नाव, पण आता डिझायनर मिळत नाहीत वाटतं. काव्याने डोळे बारीक केले, जसं की बाहेरचं जग अजूनही हे समजत नाही की अनुभवी नसलेल्या डिझायनरला मुख्य डिझायनर म्हणून नेमणं किती हास्यास्पद आहे. अगदी कामिनीला जसं केलंय. विमलच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. डिझाईन म्हणजे केवळ चित्र काढणं नसतं, त्यामागे शिस्त, नीतिमत्ता आणि शांत चित्त असावं लागतं. जिथं फक्त नावासाठी झगडत सुरू असतं, तिचं सृजनशक्ती मरते. तू जरी या स्पर्धेस आलीस तरी तू काही जिंकणार नाहीस. काव्या फक्त हसली. हा राग खरंच तुमचाच आहे की कामिनीचा फळ तुमच्यावर पडतंय? त्या दिवशी रात्री काव्या घरी पोहोचली तेव्हा ऑनलाईन तिचा ड्रेस आणि तिचं आगमन ट्रेंडमध्ये नंबर 1 वर होतं. कामिनी संतापून गेली. मी स्टार व्हायला हवी होती, पण ती काव्या सगळीकडे छापली जाते. इतक्या महागड्या कपड्याची ती व्यवस्था करू कशी शकली? विमल मावशीने नंतर तो ट्रेंड हटवायला लावला. आपल्या नावावर कोणी चढून प्रसिद्धी मिळवणार नाही. घरी आल्यावर रुद्र अजूनही लिव्हिंग रूममध्ये बसलेला होता. कपडे छान दिसतायत, त्याने काव्याच्या दिशेने पाहून म्हटलं. काव्या थोडीशी हसली.
तुमच्यामुळेच मिळाले ना, म्हणून छानच दिसणार. झोपायला जा आता. बरं, झोप येते का सध्या, ती विचारते. तू काहीतरी वेगळंच विचारत असतेस कायम. रुद्र हसला. काव्या जवळ येत म्हणाली, मी हल्ली हेड मसाज शिकले आहे. झोपेसाठी चांगलं म्हणतात, करू का? रुद्रने शांतपणे मान डोलावली. काव्याने कपडे बदलून हात धुवून त्याला हलक्याच हाताने मसाज द्यायला सुरुवात केली. रुद्रच्या चेहऱ्यावर थोडं समाधान उमटलं. काव्याच्या मनात विचार येत होते, जर त्याला कधी समजलं की माझी खऱ्या आईचाच त्याच्या आईच्या मृत्यूपाठी हात होता तर तो मला कधीच माफ करणार नाही. पुढच्या दिवशी सकाळी सानिकाचा फोन आला. काव्या, एक वाईट बातमी आहे. काय झालं? मी काल रात्री अभिजितसोबत हॉटेलमध्ये थोडं जास्त झालं आणि आम्हाला रिपोर्टर्सनी पकडलं. काव्या दचकली. म्हणजे दोघंही आणि रिपोर्टर्सनी फोटो काढले? हो, आणि आता देशमुख कुटुंबालाही समजले. बापरे! काव्याच्या डोक्यात तुफान चालू झालं. कंपनीत परतल्यावर काव्याला स्पर्धेचा विषय मिळाला. देशमुख कुटुंबाच्या मुख्यालयासाठी एक आधुनिक कॉर्पोरेट इमारत डिझाईन करा. काव्याने विचार करत स्केचिंगला सुरुवात केली. तेवढ्यात फोन वाजला. घरून, मॅडम, तुम्ही आदित्यसोबत नेलात का?